शुक्रवार 2 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नॉर्थकोट मैदानावर मोठी वर्दळ पाहायला मिळाली. अनेक उमेदवारांनी माघार घेताना वरिष्ठ नेत्यांचे फोन आल्याचे सांगितले. पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला असून भविष्यात योग्य संधी दिली जाईल असा शब्द मिळाल्याने माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माघारीनंतर अनेकांनी पक्षनिष्ठेचा पुनरुच्चार केला. पक्षासोबत सदैव राहू आणि पुढेही काम करत राहू असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका घेतली. या घडामोडींमुळे सोलापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला नवा राजकीय रंग चढल्याचे चित्र दिसून येत आहे. नमस्कार, मी संपदा संदीप जोशी. मी भारतीय जनता पार्टीची प्रभाग क्रमांक 24D मधून इच्छुक उमेदवारी अर्ज भरला होता. आज मी तो अर्ज माघारी घेतलेला आहे. तर आमच्या तिथं ओबीसी प्रवर्गातून त्यांना संधी दिली आहे आमचे बंधू नरेंद्र काळे यांना. आम्ही पक्षनिष्ठ आहे. पक्षाने जो आदेश देईल, आम्ही संघ परिवारातले लोक आहे, संघ परिवारातले माझे बंधू नरेंद्रजी पण आहेत. तर संघ परिवारातला आमचा म्हणजे माझा भाऊ संघ परिवारातला आहे, त्यामुळं मी माघार घेतलेली आहे. आणि पक्षनिष्ठ असल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन मी काम कधीच करणार नाहीये. संघटनात्मक काम आहे माझं आणि त्या संघटनात्मक कामाचा उपयोग आमच्या उमेदवाराला नक्कीच होणार आहे. आणि आमचं ब्रीदवाक्य आहे, प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि मग स्वतः. हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही पक्षाचं काम करणार आहे. मी प्रभाग 24 मध्ये आम्ही पक्षाने दिलेला उमेदवार माननीय नरेंद्र भाऊ काळे यांना एकजुटीने आम्ही सगळेजण तिथले प्रभागातले लोक एकजुटीने त्यांचं काम करू आणि भरघोस मताने त्यांना निवडून आणू. आज मी एवढंच बोलतो. नाही, दबाव तंत्र वगैरे आलेला नाहीये मला. कारण शेवटीला मी पक्षाचा जो आदेश असेल तो आम्ही मानतोच. पक्षनिष्ठ असणं हे आमच्या रक्तातच आहे. त्यामुळं आम्ही पक्षाच्या विरोधात जाऊन आम्ही हे काम करणार नाही की पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून भांडणं करणं हे आम्ही करणार नाही. कारण आम्ही प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे. आम्हाला आंदोलन करणं, हे करणं, ते करणं आम्हाला जमत नाही. पक्षाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे आणि त्या सहमत असल्यामुळं आम्ही पक्षाने दिलेला जो उमेदवार आहे नरेंद्र भाऊ काळे यांना आम्ही भरघोस मताने प्रभाग 24D मधून निवडून आणण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. कुठल्या प्रभागातून आपण आणि कोणत्या पक्षातून माघार घेतली? मी कुमारी आकांक्षा देवेंद्र भंडारे, प्रभाग क्रमांक 17A मध्ये भारतीय जनता पक्षाकडून मी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली नाही, त्याच्यामुळे मी आज माझा अर्ज माघार घेतला आहे. आणि पक्षाचा जो काही आदेश असेल ते माननीय माजी सभागृह नेता देवेंद्रजी भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाच्या आदेशाचं पालन करू आणि जे काही पक्षाचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याचं काम करू. धन्यवाद. काही फोन वगैरे आला होता का तुम्हाला? दबाव तंत्र आला होता की माघारी घेण्यासाठी? नाही, कोणत्याही दबावामध्ये आम्ही हा अर्ज माघार घेतलेला नाहीये. स्वइच्छेने आम्ही माघार घेतलेला आहे. माघार म्हणजे स्वतःचा एक पराभव आहे का? नाही, स्वतःचा पराभव असं मी कधीच म्हणणार नाही, कारण आम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा ह्याच्यासाठी ट्राय करू. अपक्ष म्हणून तुम्ही लढू शकला असता? नाही, समाजाचा जो काही निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे, त्यामुळे आम्ही अपक्ष सुद्धा उभे नाही राहिलो. कार्यकर्त्यांचा वेळ हा तुम्ही वाया घातलात, त्याबद्दल तुम्ही काय दिलगिरी व्यक्त करता? कार्यकर्त्यांचा वेळ वाया गेला असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करेन आणि नेक्स्ट टाइम आम्ही पुन्हा जोमाने काम करू अशी मी ग्वाही देईन. आताच तुम्ही बंडखोरी करून म्हणजे माघार घेतली, पुन्हा एकदा जनता तुम्हालाच निवडून द्यावं का? म्हणजे तुम्ही परत थांबला, तुमच्या बाजूने जनता थांबतील का? नाही, बंडखोरी म्हणता येत नाही, कारण आम्ही पक्षाच्या विरोधात जर काम केलं असेल तर त्याला बंडखोरी म्हणता येतं. पण आम्ही पक्षात सोबत राहून आम्ही माघारी घेतलेली आहे, त्यासाठी याला बंडखोरी म्हणता येत नाही. हो, आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहूनच काम करू. हो, सगळ्यांची सहमती आहे. आणि माझे वडील माजी सभागृह नेता देवेंद्रजी भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व उमेदवारांना निवडून आणू. प्रभाग 22 मधून शमीम यासीन सातारकर. मी राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देत आहे. तहसील रिया शेख ह्याला मी पाठिंबा देत आहे, पूर्णपणे पाठिंबा देत आहे. मी माझं माघार घेतलेलं आहे, कारण सगळ्यांचं त्यात मत होतं. लेडीज आणि जेंट्स सगळे मिळून आम्ही गल्लीतले त्यांचं मत होतं काढून घ्या, म्हणून मी काढून घेतलेलं आहे. त्यांचं पूर्णपणे माझं
पाठिंबा राहील. नमस्कार, मी रोहित मुकुंद तडवळकर, प्रभाग क्रमांक 24D या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण आदल्या दिवशी रात्री जागा सोडलेली असताना एक जागा तिथली ओपनची काँग्रेसला दिल्यामुळे मला एबी फॉर्म काय मिळाला नाही. त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार व वरिष्ठांनी संपर्क साधून सांगितलं की आपल्याला पक्षाच्या विरोधात काही काम करायचं नाही. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे व मी पक्षावर कायम राहील. मी प्रमोद शंकर तम्मनवर, राहणार जुळे सोलापूर, शहराध्यक्ष अखिल भारत ब्राह्मण महासंघ सोलापूर, संस्थापक अध्यक्ष संस्कार परिवार प्रतिष्ठान जुळे सोलापूर. मी 24D सर्वसाधारण प्रभागातून मी अर्ज भरलं होतं. वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला एबी फॉर्म देणार म्हणून. मी 2 वाजेपर्यंत मला खात्रीशीर देणार म्हणून मी उमेदीने फॉर्म भरलं होतं. अचानक वरिष्ठांकडून मिळालं नाही आणि वरिष्ठांचे आदेश कालपासून आणि आता सकाळी पण मला फोन आला होता, तुम्ही माघारी घ्या, आपलं नरेंद्र काळेला तुम्ही मदत करा म्हणून सांगितलं होतं. पक्षाच्या आदेशाने आपण पालन करून मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि भाजपला मी सपोर्ट करणार आहोत. धन्यवाद. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच पालकमंत्री जयकुमारजी गोरे, तसेच सोलापूर शहराचे लाडके मध्याचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही इच्छुक फॉर्म भरला होता. प्रभाग क्रमांक 21 मधून माझ्या आईचा इच्छुक फॉर्म सुनीता श्रीकांत कोळेकर यांच्या वतीने मी भरला होता. परंतु बी फॉर्म न भेटल्या कारणाने आम्ही भारतीय जनता पार्टीतच राहणार आहे आणि आज या ठिकाणी 30 तारखेला आम्ही इच्छुकचा फॉर्म, अपक्ष फॉर्म आम्ही काढून घेतलेला आहे. आम्ही एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागच राहणार आहे आणि प्रभाग क्रमांक 21 मध्ये जे उमेदवार दिलेत त्यांच्या पाठीशी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न नक्कीच करूया, या ठिकाणी मी आश्वासन देतो. मागील अनेक दिवसापासून त्या भागामध्ये आपण काम करत आलात, नेमकं कुठं कमी पडलात उमेदवारी मिळवण्यात? उमेदवारी मिळण्यात पक्षाला वाटलं असेल की आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल, पण पक्षाने दिलेला निर्णय आम्ही मान्य केलो आणि या ठिकाणी पक्षाचा आणि आमदार साहेबांचा या सर्वांच्या आदेशानं मी या ठिकाणी आमचा फॉर्म विड्रॉल केलेला आहे. भूमिका स्पष्ट आहे की पॅनल प्रमुख म्हणून माझी नियुक्ती पहिल्यापासून प्रभाग क्रमांक 23 झाली होती आणि प्रभाग 23ची हेतूभूत प्रभागाची माहिती मला असल्यामुळं मी ते पॅनल प्रमुख म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती आणि मी ती केली आहे. त्यामुळे 4ही उमेदवार आता आमचे धनुष्यबाणाचे आहेत, जे पक्षाने दिलेले आहेत एबी फॉर्म, त्या 4ही उमेदवाराला दिलेले आहेत. त्यामुळे पॅरलल फॉर्म मी भरला होता ड मधून, तो आता मी माघारी घेणार आहे. प्रकाश राठोड आमचे उमेदवारच आहेत ना एबी फॉर्म अधिकृत शिवसेना धनुष्यबाणावरचे. मी शशांक बळीराम साबळे, सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 24A अनुसूचित जातीमधून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षांनी इतर उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळं पक्षशिस्त आणि पक्षाने दिलेला आदेश आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलेले संदेश या सर्व गोष्टींचं अवलोकन करून आज रोजी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला काय सांगण्यात आलं की तुम्हाला पुढचं पद दिलं जाईल की उमेदवारी माघार घ्या? पक्षाकडून एकच मागणी आहे की जेही उमेदवार आज पक्षाने दिलेले आहेत ते सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुम्ही ताकदीने पक्षाचं काम करा. यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महापौर हा भाजपचाच होणार आहे याचा ठाम विश्वास प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आहे, शहराध्यक्षांना आहे आणि आमच्या उमेदवारांना पण आहे. त्याच दृष्टीनं सर्व गोष्टी पाहता या ठिकाणी आपण उमेदवारीच्या मागे घेताना कुठलीही अपेक्षा न करता, परंतु पक्षाने या गोष्टीला एक दिलेला आहे, तुमच्या पात्रतेनुसार, तुम्ही केलेल्या त्यागानुसार आणि तुम्ही दिलेल्या साथीला नक्की योग्य तो न्याय मिळेल आणि पक्षानंतर महत्वाच्या ज्या समित्या आहेत महानगरपालिकेच्या बाबतीत असतील, पक्षस्तरावर असेल, योग्य तो तुमचा आदर केला जाईल, न्याय केला जाईल असा मला ठामपणे शब्द दिलेला आहे.